चाललेला होता, पण माझ्या नजरेतून काही सुटणं शक्य आहे का? कसली चिठ्ठी? नलिनीकडे माझं बारीक लक्ष असतच. जसं त्या चिठ्ठीचं मला कळलं ना, शिताभिने ती चिठ्ठी मी मिळवली. काय लिहिलं होतं त्यात? तुमच्या विरोधात गरळ ओकली होती. बाबाराव खोत कसा राक्षस माणूस आहे, आपला संसार तो कसा सुखाचा होऊ देणार नाही. ऋषीला जसं मार्गातून बाजूला केलं, तसं कसं आता तो माझ्या मागे लागलाय. मी वारसा, हक्क, अधिकार, प्रॉपर्टीचं बरंच काय काय लिहिलं होतं. मी तुम्हाला सांगते, वेदला जर ही चिठ्ठी मिळाली असती ना, 100% तुमच्या दोघांमध्ये मोठं भांडण झालं असतं आणि आपल्या घरात एकाच्या 2 चुली झाल्या असत्या. ऋषी आणि तुझ्या मनात किती गरळ आहे ना, ती सगळी उतरली या पत्रात. वेद, काय बोलतोयस तू? माझं ऐक. गप्पा बस. हा लेखी पुरावा असताना काय सिद्ध करणार आहेस तू बोलून? दिस इज डिस्गस्टिंग. काय प्रकार आहे? मी खरंच हे पत्र लिहिलं नाही. अरे तुझा काहीतरी गैरसमज होतोय. ऐक माझं, मला असं वाटतंय की मी वाटण्याच्या पलीकडे गेलोय नली. ऋषी आमचं गोडाऊन जायला निघाला होता, तेव्हा मी संयमाने घेतलं. पण खोतांच्या अस्तित्वाला सुरुंग लावण्याचं तुमचं षडयंत्र अजून चालूच आहे. नागिण आहेस तू, नागिण. काय आणि बोलतोय? मी मूर्ख आहे की तुझ्यासारखी नागिण गळ्यात घालून फिरतोय. हे तरी मी काय बोलते ते तरी ऐकून घे. हे काय बोलणार आहेस तू? तोंड आहे बोलायला. वेद, अरे मला नाही माहिती ही चिठ्ठी माझ्या पर्स मध्ये कशी आली. कुठं बोलतेस तू? मी सांगते तुला, मी वेगळी चिठ्ठी लिहिली होती, ती मी पर्स मध्ये ठेवली होती. ही चिठ्ठी कोणीतरी बदलली. अरे कोणीतरी ना नली. मुद्दामून हे सगळं करतंय. वेद, का खोटं बोलतेस ग? वेद, मी दुसरी चिठ्ठी लिहिली होती. मी अशी चिठ्ठी का लिहीन आणि का तुझ्या हातात देईन? मी खरं सांगते, माझ्या पर्स मध्ये मी वेगळी चिठ्ठी ठेवली होती. ती पर्स तुझी? वेद, अरे बघ बघ बघ, कुठे तुझी चिठ्ठी? कुठे कुठे? मला खरंच नाही माहिती, पण मी इथेच ठेवलेलं. किती खोटं बोलशील ग?